गुड मॉर्निंग गाईज. आणि माहिती आहे मला खूप वेळ झालेला आहे व्हिडिओ टाकून, पण आता हा व्हिडिओ स्पेशल असणार आहे कारण की आपण चाललो आहे बाईकने, लांब चाललो आहे आणि बाईक पण आपली रेडी आहे. आणि वाजले सकाळचे 4 वाजलेत आणि आपल्याला निघायचं आहे. 4 नाही, 4ला अजून मला वाटतं 5 मिनटं आहेत आणि आपल्याला निघायचं आहे. 4चं आहे, गावी जायचं आहे आपल्याला. आपण गावी चाललो आहे आणि गाडी पण रेडी आहे. आपण एक काम करू, गाडीला आता स्टार्ट करून ठेवू, तोपर्यंत बाकी सगळं करता येईल. गाडी आता इथून मला वाटतं अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. 5 तास आणि 26 मिनटं दाखवत आहेत. तर मला लवकरात लवकर, म्हणजे माझं कसं सीन आहे की मला 6 वाजेपर्यंत इगतपुरीला पोचायचं आहे. 6-6:30पर्यंत, म्हणजे कसं मग तिथे थांबता येईल इगतपुरीला. आता निघूया. छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारे आपण परत एकदा अंधारात बसलेलो आहोत. तिथे कोणती गाडी दिसत नाही. तुम्ही आरशात पण बघू शकता, आरशामध्ये पण एखादी काहीतरी दिसते. पुढे पण रोडी नाही, वाईट फटाक एकदम फटाक. आणि आपल्याला गाडी आहे कारण की इथे कोणी कुत्र नाही, पूर्ण तुम्ही जंगल पाहू शकता. आणि अशा जंगलामध्ये गाडी चालवणं इगतपुरीच्या टोलजवळ आपण पोहोचलेलो आहोत. आणि किती सुंदर दिसतंय बघा ना हा व्ह्यू, जे किती सुंदर दिसतोय. आणि आता आपण टोल क्रॉस करून आपण कुठेतरी आता थांबूया इथे समोरच कुठे. इकडे आपल्याला जुन्या आठवणी आता कुठेतरी थांबायचं म्हणून आता भाई पोचलो. आणि किती 554ला पोचलो आहे. 554ला पोचलो आणि आता इकडे गाडी उभी आहे. आता जरा गुळाचा चहा वगैरे घेऊया आणि इगतपुरीला पोचलो. भारी वाटलं यार. 6 वाजता बरोबर ऑन टाईम पोचलो. ऑन टाईम. खूपच जास्त वाईट केलेलं आहे मी, बट लेट्स सी. चला आता चहा. चहा पिऊन झालेला आहे आणि आता निघायची वेळ झालेली आहे. 6:15, 15 मिनटाचा ब्रेक झालेला आहे. 6:15 नाही, जास्त झालं आहे, 20 मिनटाचा ब्रेक झाला आहे. आणि आता आपण निघत आहोत. रेडी होऊ आणि जाऊया. निघालो इगतपुरीवरनं. आता मला वाटतं जास्तीत जास्त 7 वाजतील मला वाटतं. रस्ता कसा आहे त्याच्यावरनं बघू नाशिकला आता. आणि नाशिकच्या पुढे आपण थांबूया आता. मला वाटतं नाशिकला थांबण्यात काय अर्थ आहे. बघू नाशिकला पण बरं वाटतं, जरा थांबलो बरं वाटतं. हेच जर आता अंधार असतं तर मी असं थंड वातावरण आहे. आणि हे थंड वातावरण एका तासामध्ये, म्हणजे 8 वाजेपर्यंत तुम्ही बघाल पूर्ण बदलून जातं. कसं लय मोठा ॲक्सिडेंट झाला आहे बाई.
दारूचा वास येतोय यार. फार मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. आपण आता खाली आलेलोच आहोत तर एकदा मला असं वाटतं आपण एकदा चेक करूनच घेऊ. आपल्याला बघून घेऊ ना, जास्त लांब तर नाही. जर असेल तर कढी समोसावाला तर आपण जाऊया कढी समोसा खाऊ. कढी समोसा कारण की हे असं पण आपल्याला गोल फिरून जावं लागणार. बघा हा आहे जो कढी समोसावाला. त्याला विचारू तो, भाई आहे का? आहे नाही. कढी समोसा मच्छी भेळ एक नंबर. इथे लास्ट टाइम खाल्लेलं. जाऊन दे खूप आता मला खूप असं टाईम झालेलं भाई. आपण खायला आपण कधी मागे करत नाही भाई. आपल्याला खायला खूप आवडतं भाई. मी सुंदर गेलं बघा ना, हनुमानजी श्रीराम रावणाचा वध करतायत. किती सुंदर गेलेलं आहे भाई. खूप सुंदर खूप सुंदर. मैं गाली नहीं दे सकता. गाली नहीं देना. फैमिली भाई आता थांबलो आहे आणि आता मिसळ आलेली आहे नाश्त्यासाठी. नाश्त्यासाठी थांबलो आहे. इथे गाई उभी आहे. आता नाश्ता करून घेऊया. खूप छान मिसळ दिसते. पापड, मिसळ, जिलेबी काय काय खाऊन मग निघूया. आता नाशिकच्या पुढे आलेलो आहे. आता सोग्रसवरनं किती 20 किलोमीटर असेल फक्त. मग आपलं टर्न घेऊन वास खूप छान येतो. आता खाऊया. आला आहे नाश्ता. आता निघूया. आणि बॅटरी पण आहे चांगली आहे. जाईल मला वाटतं उतरण्यापर्यंत जाईल. आता पुढे बघू. तर थांबू. आता नाश्ता झाला आहे मस्तपैकी. आता निघू. चलो लेट्स मूव. आणि आपण सटाणाला पोचलो आहोत. सटाणाला पोचलो भाई. आता इकडे आल्यावर कसं वाटतंय गावाला आलो म्हणून. आणि इकडे ना सायंकारा हॉटेल आहे. मी तुम्हाला दाखवतो ते सायंकारा. सायंकाराला आवडा किंवा वडापाव खायचा ना खूप छान आहे. इकडेच कुठेतरी आहे सायंकारा. एवढं पाणी असायचं आणि आता अजिबात पाणी नाही आहे. आणि आपण आता पोचलो आहोत उतरण्याला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर आपण